नाही म्हणजे जी काही चढाव चालली ती पैसे किती द्यायचे. मत मागतं मी कामावर नाही मागत, मी पैसे देईन, मी निधी देईन. ही काही गोष्ट चांगली नाही. म्हणजे शेवटी आजचं कारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याचं वाचन केलेलं बरं. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी अंतिम सुनावणी होती. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकंदरीत चिन्ह वाटप झाले. पुन्हा एकदा ती आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे शुक्रवारी अंतिम सुनावणी होती. काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा एकदा होतील का, काय सांगता येते. कारण सुप्रीम कोर्टाचा अप्रोच हा फार स्ट्रॉंग दिसतोय आणि त्यामुळे त्यांचा अंतिम निर्णय या 2-3 दिवसात काय होईल हे सांगता येत नाही. साहेब, राज्यातील एकंदरीत नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पक्षांच्या युती पाहायला मिळतात. आपल्या पक्षाच्या देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती पाहायला मिळतात. का ही स्थानिक पातळीवर परिस्थिती असं आहे की खरं सांगायचं ज्या ह्या स्थानिक निवडणुका असतात यापूर्वी सुद्धा देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीमध्ये फारसं राजकारण आणू नये अशी भूमिका घेतलेली होती. आणि त्यामुळं या निवडणुकीला मला पहिल्यांदा असं दिसतंय की ठिकठिकाणी गट झालेत. तो एका पक्षाचा आहे आणि तोच पक्ष दुसरीकडे दुसऱ्या पक्षावर जातोय. याचा अर्थ सत्य की इथे एकवाक्यता नाही आहे. पण ठीक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, त्याच्यात लोकांना हवं तो योग्य निकाल मतदार घेतील. त्यापेक्षा अधिक जास्त लक्ष द्यायचं कारण नाही. माझ्यासारखे जे लोक आहेत आम्ही या निवडणुकीत याच्या आधी कधी करत नव्हतं आणि आत्ताही करत नाही. ठीक आहे, तर 2-4 दिवस राहिलेत, काय होतं बघूया. Subscribe now and press the bell icon. Never miss